की मग ह्या गोष्टी आहेत का नाही? लव जिहाद झालं किंवा हिंदू खत्रे में, किंवा हिंदू लोकांना मुसलमान लोकांपासून धोका आहे, मुसलमान लोकांची संख्या वाढायला लागली, अशा गोष्टी आहेत का नाहीत? कारण आपण तर आता देवेंद्र फडणवीसांनी पण ते रेकॉर्डिंग वगैरे ऐकवलं आणि आपल्या आसपास पण आपण बघतो की अशा गोष्टी चाललेल्या आहेत. मग हा प्रश्न पडतो की ह्या गोष्टी आहेत का नाहीत, किंवा ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे का नाही? तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या आसपास, तुमच्या गावात, तुमच्या ओळखीमध्ये अशी एक घटना तुम्हाला माहित असलेली दाखवायची की ज्याचं फोर्सफुली कन्व्हर्जन झालेलं आहे, एकदम बोटावर मोजणे इतकं. पण मग हे जे ऑडिओ क्लिप असतात, जे व्हिडिओ असतात, मग हे तथ्य आहे का नाही? आहे. मला ते सांगायचंय की आपल्या जवळपास अशी एक पण घटना नाहीये, असेल तर ती फक्त एकदम बोटावर मोजणे इतकी. पण ह्या गोष्टीचा एवढा मोठा भाव केलेला आहे, एवढा मोठा भाव केलेला आहे आणि एवढा मोठा त्या गोष्टीचा प्रचार प्रसार केलेला आहे की लोकांना हीच गोष्ट बरोबर महत्वाची वाटते सध्याच्या परिस्थितीला. ह्या गोष्टी नाहीत असं मी म्हणलो नाही, ह्या गोष्टी आहेत. पण ह्याचा रेशिओ तुम्ही बघा, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात एकदम बोटावर मोजण्यासारखे, एकदम बोटावर मोजण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत की ज्याचं फोर्सफुली धर्म परिवर्तन झालेलं आहे किंवा लव जिहाद आपण म्हणू शकतो. पण त्याच्यापेक्षा जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर ह्या एवढ्या मोठ्या आहेत सध्याच्या परिस्थितीला. बेरोजगारी, लोकसंख्या वाढ, शिक्षणाचा दर्जा जो खालावलेला आहे, भ्रष्टाचार, पर्यावरण समस्या, नदीचं प्रदूषण, हवा प्रदूषण, भारत हार्ट अटॅक कॅपिटल बनत चाललेलं आहे, भारत डायबेटिकचं पण कॅपिटल बनत चाललेलं आहे, भारतातल्या लोकांचं सरासरी आयुर्मान कमी झालेलं आहे, भारतातलं कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, भारतातल्या लोकांचं कुपोषणाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. मग तुम्ही विचार करा, तुम्ही मला सांगा की सगळ्यात जास्त मोठी गोष्ट कोणती? बेरोजगार तुम्हाला घरोघरी दिसतील, तुमच्या शेजारी पण बेरोजगार आहेत, तुमच्या आसपास पण बेरोजगार आहेत, तुमच्या घरात पण बेरोजगार आहे. पण तुमच्या घरात, तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात क्वचित बोटावर मोजण्या इतकं फक्त धर्म परिवर्तन आहे किंवा फोर्सफुली धर्म परिवर्तन झालेले. पण ह्या एकाच गोष्टीचा एवढा मोठा भाव केलेला आहे की त्याचाच नुसतं कायमस्वरूपी प्रचार चाललेला आहे, त्याचाच नुसतं कायमस्वरूपी प्रसार चाललेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केलेला आहे. महाराष्ट्रातले काही जे प्रोजेक्ट असतील ते बाहेरच्या राज्यात चाललेले आहेत. गरिबीचा आणि श्रीमंतीचे जे दरी आहे ती आणखीन वाढत चाललेली आहे. गरीब लोक जास्त गरीब होत चाललेले आहेत, श्रीमंत लोक जास्त श्रीमंत होत चाललेले आहेत. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी ह्या गोष्टीला नाकारलं नाहीये की ह्या अशा गोष्टी नसतात म्हणून, ह्या गोष्टी आहेत, पण आपण ह्या गोष्टीला तेवढं स्थान दिलं पाहिजे. पण हे लोक काय करतात, जे आपले जे नेते मंडळी आहेत, पुढारी मंडळी आहेत, त्यांना बाकीच्या ह्या गोष्टी कळत नाहीत. हे पर्यावरण प्रदूषण, बेरोजगारी किंवा आर्थिक मंदी, ह्या गोष्टी ह्या लोकांना अशा गोष्टी काय कळतच नाही. ह्यांना फक्त धर्म कळतो आणि हाच धर्म जो त्यांना कळतो तो सामान्य माणसाच्या सगळ्यांशी रिलेटेड आहे. मग असं वातावरण तयार केलं जातं की ह्यालाच फक्त धोका आहे आता, आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा केला जातो.